नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, परभणीचे महापौर आमदार परभणीचे राहुल पाटील, जगात जर्मनी आणि देशात परभणी हे का म्हणतात ते मला काल परत कळलं. काल उद्धव साहेबांचं परभणीच्या वेशीवर आगमन झाल्यावर परभणीनं गद्दारांच्या विरोधामध्ये जो एल्गार केला, या परभणीमध्ये एकही गद्दार इतक्या वर्षात फिरला नाही. त्याच्यामुळे देशात फक्त परभणी अरे ते मुंडक्याचं बघू काय करायचं आपण, ते मुंडक्या काय राहत नाही. या परभणीमध्ये अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले. अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले. शिवसेना इथे मजबूतीने उभे आहे आणि ती राहणार. हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना? आता यापुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं. त्याला सांगाय परभणी आहे. जसं राहुलजींनी सांगितलं आमदारांनी माझ्या अंगावर येऊन दाखवा. आता तो कुठल्या डोळ्यात बसल्या पहिलं बघून घ्या. विकासाच्या गोष्टी करतो हा माणूस. मला वाटतं 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला. जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे. मला काल आमच्या रेल्वे पाटलाने सांगितलं की या 20 वर्षात त्याने इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही. हा काय विकास करणार? साधी पिठाची गिरणी जो माणूस इथे निर्माण करू शकला नाही, हा माणूस विकास करणार? अरे त्या भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीला 12 वर्ष विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार? हे म्हणे ऑपरेशन टायगर करतात. ऑपरेशन टायगर नाही, याने आता ऑपरेशन प्रभू श्रीराम सुरू केलं. ऑपरेशन श्रीराम, रामाचं ऑपरेशन. ज्या श्रीरामाने आता सत्ता मिळवून दिली आणि त्या रामाच्या अयोध्येसाठी शिवसैनिकांनी बलिदान दिलं. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा. आणि म्हणून ते रामाचं मंदिर उभं राहिलं. त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या. हे आमचं हिंदुत्व. आणि त्यांच्या पक्षामध्ये हे गांडू द बॉस बूट चाटायला गेलेले आहे. तेव्हा या देशामध्ये जी परभणीचा लौकिक आहे, या परभणीमध्ये कोणीही गद्दारी केली तरी त्या गद्दाराला गाडण्यातच येतं. आणि काय विकास म्हणजे काय? परभणीचा हा काय विकास करणार आहे? हा काय परभणीचं दुबई करणार आहे का? हा काय परभणीचं सिंगापूर करणार आहे का?
हा काय परभणीचा स्वित्झर्लंड करणार आहे का? अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो? 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांग. शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ताकद आहे. शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे. तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा. अरे चापटी काय तुला तुडवणार? मला चापटी मारून काय दाखवा? ऑपरेशन तुडवा हे त्यासाठी गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे. हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे. आणि बंडू सारख्या गांडूने आम्हाला आव्हान देऊच नाही. तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगितलं की परभणी शिवसेनेचीच राहील. असे बंडू गांडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही. मला तर मगाशी येताना असं वाटलं राहुल आमदार की तुमचे एखादी विजय मिरवणूक चाललेली आहे असंच वातावरण होतं. नंतर कळलं की आपण गांडूच्या बॉलच्या मैदानाला आलेलो. असो, उद्धवजींना आपल्याला पूर्ण पाठिंबा द्यायचा. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा. आणि जसं राहुल आमदारांनी आपल्याला सांगितलं पायावर उभा राहिला. या भागातले 4 आमदार तुम्ही निवडून देणार आहात. ही जबाबदारी जर प्रत्येकानं घेतली थोडा हाईट घे ना. तर 2029 ला 100च्या वर आमदार आपण निवडून देतील आणि मग विकास काय असतो त्या गांडूचा असणार. तेव्हा शिवसैनिकांचा हा उत्साह, ही जिद्द, ही लढण्याची उत्साह अशीच ठेवा. नक्कीच महाराष्ट्र आपला ताब्यात घेऊ इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.